तर नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघताय पूर्ण घाम आलाय, कारण की सकाळपासून लाईट नाही आहे आमच्या एरियामध्ये. सकाळी जी गेली लाईट आता 4:15 वाजत आलेत, 4:15 वाजलेत, ऑलमोस्ट 4:30 वाजत आलेत, पण लाईट काय आलेली नाही आहे. सकाळपासून शॉप बंद होतं कारण की ते बसवतच नाही आहे. मी दाखवते तुम्हाला काय अवस्था आहे. आता मी 5 मिनटं झाले फक्त मी आले आणि मला एवढा घाम आलाय. पूर्ण पत्रा जवळ आहे, खूप जवळ आहे पत्रा. तुम्हाला समजत असेल माझ्या हाईटप्रमाणे पत्रा किती जवळ आहे. पत्रा खूप तापतो आणि रस्त्यावरती शॉप आहे त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप गरम होतं. 4:15 वाजून गेलेत आणि जीव नको होतोय. फॅन वगैरे सगळं बंद आहे. तरी पण म्हटलं जरी शिवायला जमलं नाही, काहीतरी कटिंग तरी करून ठेवायला हवं आहे, म्हणून आले शॉपवरती. पण वाटत नाही आहे माझ्याने काही काम होईल, कारण की खूप घालमेल होते. त्यात मला थोडा दम लागतो. म्हणजे असं तुम्हाला जे माझे नेहमी डेली व्लॉग बघतात त्यांना माहिती आहे मला थोडा श्वासाचा प्रॉब्लेम आहे, तर दम लागतो मला असा थोडासा. तर बघू आता, जर झालं काम तर करेन, नाही तर मग नाहीच. जर लाईट आली तर घरी जाईन, कारण की जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही आहे. इथे जर मला दम वगैरे लागला तर मला बघायला सुद्धा कोणी नाही आहे. बघा पूर्ण भिजली आहे मी. बघू. आणि त्याच कारणाने सोमवारचा जो माझा कटिंगचा व्हिडिओ येतो तो आलेला नाही आहे, कारण की लाईटच नाही आहे. काय करू असं झालं आहे. कटिंगचा व्हिडिओ शूट केला तरी पण स्टिचिंगचा व्हिडिओ नाही होऊ शकत ना, कारण की लाईट लागेल त्याच्यासाठी. आणि मी म्हणजे मी आदल्या दिवशी करते ते सगळं, आदल्या दिवशी त्याची तयारी करून ठेवते, पण मी नेमकी गावाला गेली होती आणि रविवारी मी दुपारी आली. म्हटलं सोमवारी मी सकाळी करेन हे काम आणि दुपारपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत अपलोड करेल व्हिडिओ. पण आता 5 वाजत आलेत तरी पण काही लाईट आलेली नाही आहे. तर सॉरी तुम्हाला सगळ्यांना. जर जमलं मला तर उद्या किंवा परवा नक्की मी हा व्हिडिओ टाकेन कटिंगचा. तोपर्यंत बघू आता काय काम करायला सुचतं आहे का. तर काय काम करायला सुचलं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर एक व्हिडिओ एडिट करून अपलोड केलेला आहे तुमच्यासाठी. कटिंगचा व्हिडिओ काही नाही बनवायला भेटला, पण जो व्लॉगचा व्हिडिओ बनवला होता तो एडिट केला, आत्ताच एडिट केला. तो मी ठेवला होता उद्यासाठी, म्हणजे मंगळवारी ठेवला होता एडिट करायला. पण म्हटलं जाऊ दे, आज काही कटिंगचा व्हिडिओ नाही, त्याच्यामुळे मग तोच व्हिडिओ एडिट करून अपलोड केला. आणि खूप गरम होतं आहे, पण चला ती साडी तरी म्हटलं कटिंग करून घेते तोपर्यंत. तर ती साडी पहिली कट करून घेते. आणि तुमच्यासोबत पण असं होतं का? तुम्ही पण जर शिवणकाम करत असाल तर मला नक्की सांगा. जेव्हा तुम्हाला अर्जंटमध्ये काम द्यायचं असतं तेव्हाच नेमकं काही ना काहीतरी असे प्रॉब्लेम्स येत राहतात, आपल्यामुळे बरोबर होतात. आणि हे मी भरपूर वेळा अनुभवले, पण अक्कल काही येत नाही. कितीही वेळा अनुभवलेलं असलं तरी अक्कल काही येत नाही. तर हा ड्रेस मला संध्याकाळी द्यायचा आहे आणि लाईट माझी परीक्षा बघते. आता काय करू असं झालंय. घरी इन्व्हर्टर आहे, पण इन्व्हर्टरवरती सुद्धा मला मशीन चालवायला थोडी भीती वाटते, कारण की मशीन चालू केली ना की लाईट जी आहे ना ती झाकझुक झाकझुक करते, त्याच्यामुळे भीती वाटते. बघू. तरी पण जर आता नाही जर आली लाईट तर मग घरी जी साधी मशीन आहे माझी अम्ब्रेला मशीन, त्याला वादी लावेन आणि शिवेन. त्याला वादी लावलीत ना तर ते काय होतं, वादीची बहुतेक आता आहे ना ती सवय मोडली ना, त्याच्यामुळे ना ती वादी लावली ना की लगेच सटकते वादी. बघू. तरी पण काही ना काहीतरी जुगाड करून जर लाईट नाही आली तर शिवावंच लागणार आहे. पण गणपती बाप्पाजवळ प्रार्थना आहे, प्लीज येऊ दे लाईट. निदान 7 वाजेपर्यंत का होईना, पण लाईट येऊ दे. तर बघू आता किती वाजता लाईट येते. तर तोपर्यंत या साडीचं कटिंग करून घेते. कालच शिवला असतं तर खूप बरं झालं असतं, पण म्हणतात ना देव देतो आणि कर्म नेतो. चला तर आता हे शिवून घेते. बडबड बडबड करून बसत नाही, गरम पण खूप होतंय. तर इथे मी ड्रेस कटिंग करायला घेतला होता. साधा सिंपल ड्रेस आहे, पॅटर्न वगैरे काहीच नाही आहे. पाठूनही गोलगळा शिवायचा आहे, पुढच्या साईडने सुद्धा गोलगळा शिवायचा आहे. कमरेला चुन्या टाकायच्या आहेत, प्लेट वगैरे म्हणजे कळ्यांचा वगैरे नाही आहे, चुन्या टाकून शिवायचा ड्रेस आहे. त्याच्यामुळे पटकन शिवून होईल, म्हणून त्याच्यासाठी आधी कटिंग करून घेते. जर लाईट आली तर पटकन शिवून होईल. आता बघू लाईट किती वाजेपर्यंत येते. फक्त ह्याच्या हाताला फक्त फुगाबाई करायची, म्हणजे देवसेनाबाई शिवायची होती, बाकी काही एक करायचं नाही आहे. आणि एक कमरेला बेल्ट हवा आहे तिला, म्हणजे आपण वरून साडीला वगैरे जसा बेल्ट लावतो तसा वरून लावण्यासाठी बेल्ट तयार करायचा आहे. बाकी काही एक करायचं नाही आहे. साधा सिंपल ड्रेस आहे, काही पोटली बटन्स वगैरे फोडूनही काही एक
पॅटर्न वगैरे नाही आहे, सिम्पल गोलगळा शिवायचा आहे. जर झाला हा ड्रेस आज कंप्लीट तर मी तुम्हाला नक्की दाखवेन व्हिडिओमध्ये. ड्रेस कटिंग करून झालाय, लाईट काही आलेली नाही आहे. तोपर्यंत लादी पुसून घेते पटकन. खूप धूळ बसते लादीवरती, तर लादी पुसून घेते. तेवढं तरी काम करते. असं बसून राहिलं ना की मग असं वाटायला लागतं बापरे मी काहीच करत नाही आहे. त्याच्यापेक्षा लादी पुसून घेते. म्हणजे पायाला आहे ना चरचरीत लागते लादी, धूळ खूप येते त्याच्यामुळं. तर आता पहिली लादी पुसून घेते. तर इथे मी लादी पुसून घेतली होती. शॉप माझं छोटंसंच आहे त्याच्यामुळे लादी पुसून पटकन होते. फक्त जे सामान ठेवलेलं असतं खाली तेच जरा वरती ठेवायला वगैरे थोडासा वेळ लागतो. ते सगळं इथे मी वरती ठेवून घेतलं आणि लादी पुसून घेतले. इथे मम्मीसुद्धा आले बघायला काय करते ते. लाईट नाही आहे आणि काय करते ते बघायला आले. तर लाईट आल्याच्या नंतर हा ड्रेस माझा शिवून झाला होता. मी ते काही व्हिडिओ वगैरे करत बसली नव्हती कारण की तेवढा वेळ नव्हता. संध्याकाळी 7 वाजता लाईट आली होती. तर इथे मम्मी वगैरे सुद्धा आली होती मला मदत करायला. तर ती कचरा काढते. इथे माझे मिस्टरसुद्धा आले होते, ते सुद्धा सगळं उचलून वगैरे ठेवत आहेत. 10:30 वाजलेत. तर आता मी घरी जाते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा. माझा छोटा बाबू पण आलेला होता. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजच्या पुरते एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.